83 मोक्ष संन्यास योग मम्मा, मनू, ए मनू, तुझा फोन घे. मोक्ष संन्यास योग नामक या 18व्या अध्यायाच्या क्रमाक्रमाने होत असणाऱ्या चिंतनामध्ये आज राजस त्यागाचं वर्णन चाललेलं आहे. आणि राजस त्याग आहे. यातून त्याग करण्याच्या 3 पद्धती सांगितल्या आहेत. एक तामस त्याग, दुसरा राजस त्याग आणि तिसरा आहे सात्विक त्याग. राजस त्यागाचं स्वरूप काय आहे तर दुःखमित्येव यत्कर्म, यत्कर्म दुःखम इति एव. राजस ही एक प्रकारची वृत्ती आहे आणि राजस प्रकृतीचे लोक मुळात चंचल असतात. अस्वस्थ असतात, बहिर्मुख असतात, नेहमी अंतःकरणामध्ये आकांक्षा असते. जास्त आकांक्षा, बहिर्मुखता, चंचलता हे रजगुणाचे लक्षण आहे. मग असे रजगुण प्रवृत्तीचे जे लोक आहेत तेही कधी कधी कर्माचा त्याग करतात. कर्माचा त्याग का करतात त्याचं कारण एक आहे, त्यांच्या मतानुसार दुःखमित्येव यत्कर्म, यत्कर्म दुःखम इति एव. त्यांच्या मतानुसार कर्माला आरंभ केला की काही ना काहीतरी दुःख असतं. म्हणजे कर्मच मुळात दुःखरूप आहे आणि ते दुःख शरीराला होतं, मनाला होतं, बुद्धीला होतं. म्हणून काय क्लेश भयात, शरीराच्या क्लेशाच्या भयामुळे दुःखरूप असणारं कर्म जेव्हा टाकलं जातं त्या त्यागाला राजस त्याग असं म्हणतात. सकृत्वा राजसम त्यागम, सह राजसम त्यागम कृत्वा. त्यांनी राजस त्याग करून नैव त्याग फलम लभे, त्यांना राजस त्यागाचं फल प्राप्त होत नाही, असा विचार आपण काल पाहिला. अथवा स्वाधिकार भुजे, आपले विहितही सुजे, परी करितया उभजे निबरपणा. राजसिक प्रवृत्तीच्या माणसांचा स्वभाव कसा असतो, त्यांना आपण कोण आहोत, आपला अधिकार काय आहे, आपण कोणत्या वर्णाचे आहोत, कोणत्या आश्रमाची आहोत, आपली योग्यता किती आहे, आपला अधिकार काय आहे, याचं त्यांना चांगलं भान आणि जाण असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात स्व अधिकार भुजे, त्यांना आपल्या अधिकाराची नेहमी जाणीव असते. नुसते अधिकाराची जाणीव नाही, आपण काय करायला हवं आहे याचं देखील त्यांना ज्ञान असतं. आपले विहितही सुजे, मी कोणतं कार्य करायला पाहिजे, माझं कर्तव्य काय आहे हेही त्यांना माहिती असतं. म्हणजे 2 गोष्टी माहिती असतात.
स्वतःचा अधिकार काय आहे हे माहिती असतं. मी कोणतं कर्तव्य कर्म करायला पाहिजे आहे हेही त्यांना माहिती असतं. यासाठी दोन शब्दाचा प्रयोग केला आहे, भुजे आणि सुजे. स्व अधिकार भुजे, स्वतःच्या अधिकाराचं त्यांना जाण असते. आणि आपले स्वहित सुजे, आपलं स्वतःच हित कशात आहे ही त्यांना चांगलं उमजतं. मग करत का नाही? परी करीतया उभजे निबरपणा. परंतु एवढं माहिती असून सुद्धा कर्म करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांना त्या कर्माचा कंटाळा वाटतो. त्या कर्माच्या त्रासाला कंटाळा आला म्हणून ते सामोरं जात नाही. परी करितया उभजे निबरपणा. परंतु त्याचं अनुसरण, त्याचं अनुष्ठान करायला गेलं की त्याकडे ते दुर्लक्ष करतात. हा कोणाचा स्वभाव आहे? हा रजोगुणी माणसांचा स्वभाव. म्हणजे आपल्या वर्णाश्रमाचं त्यांना भान असतं, आपल्या कर्तव्याची त्यांना जाण असते, पण असं कर्तव्य करायची वेळ आली की त्याचं ते अनुसरण करत नाही. त्याचा त्यांना कंटाळा वाटतो आणि कंटाळा आल्यामुळे ते कर्म करायचं सोडून देतात. म्हणजे काय आहे? ते कर्माचा त्याग करतात. मग त्या त्यागाला काही फल प्राप्त होणार आहे का? जे कर्मारंभाची कड नावेक होय दुवाड, वाहती वेळे जड शिदोरी जैशी. काल आपण ही गोष्ट पाहिली आहे. कर्मारंभाची कड, इथे कर्माच्या आरंभाची कड म्हणजे बाजू. म्हणजे कोणतंही कर्म करायला आरंभ करण्याच्या अगोदरच, त्या कर्म करण्याच्या अगोदरची बाजू काय आहे? काहींना कर्म केल्यानंतर हे कर्म खूप क्लेशकारक आहे, दुःखदायक आहे असं वाटतं. परंतु हा राजस प्रवृत्तीचा मनुष्य जो आहे ना, तो कर्माचा आरंभ करण्याच्या अगोदरच्याच बाजूने तो विचार करतो. काय विचार करतो? हे कर्म मला करायचं आहे, त्याला इतका वेळ लागणार आहे, त्याला इतका परिश्रम लागणार आहे, त्याला अशी अशी कृती करावा लागणार आहे. आणि म्हणून कर्माच्या आरंभीचीच बाजू म्हणजे कर्म अतिशय अवघड आहे. आणि असं अवघड असणारं, कष्टदायक असणारं जे कर्म आहे ते वाहती वेळे जड शिदोरी जैसी. याचं स्वरूप प्रगट करताना असं म्हटलं आहे, एखादा मनुष्य प्रवासाला निघाला, मनुष्य म्हणण्यापेक्षा एखादा मुलगा प्रवासाला निघाला असं, आणि त्याच्या आईने त्याला शिदोरी दिली आहेत, जेवणाचा डबा दिला आहे. परंतु ते आईने इतक्या चपात्या, इतक्या भाज्या, इतका भात असा दिला, त्यामुळे ती शिदोरी वाहते वेळे जड, त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेईपर्यंत हाताला थकवा आला. खूप जड वाटला तो भोजन. पण एकदा की ठिकाणावर पोहोचल्यानंतर जेव्हा भूक लागली तेव्हा त्याला अतिशय बरं वाटलं. बरं झालं म्हटले, आईने ही सगळी शिदोरी दिली आणि आता मला यथेच्छ खाता आली. मग वाहते वेळेस, ती शिदोरी आणते वेळेस जरी त्रास झाला असेल, पण आता मुक्कामाच्या वेळेस खाताना मात्र खूप आनंद आला की नाही. पण पहिली बाजू अशी होती,
हे मी कसं काय नेणार, इतकं ओझं मला कसं नेता येईल. आणि वाहते वेळेस ती जड आहे तिची दोरी, असं वाटायला लागतं. किंबहुना आणखी उदाहरण देतात. निंबे जिभे कडवट्टू, हिरडा वहिला तुरटू, तैसा कर्म ऐल शेवटू, पुन्हा होय. ज्ञानेश्वर महाराजांनी 3 दृष्टांत दिलेले आहेत. पहिला दृष्टांत, जिभे निंब कडवटू. म्हणजे सर्वप्रथम पाहिलं तर जिभेला लिंब हा कडू लागतो, आणि हिरडा खाल्ला तर हिरडा पहिले तुरटू. तो हिरडा खाल्ला तर पहिल्यांदा तो तुरट लागतो. तैसा कर्मा ऐल शेवटू पुनावळू हो. ही 2 दृष्टांत दिली आणि मग त्याचा सिद्धांत सांगतात. त्याप्रमाणे कर्माच्या आरंभाची बाजू, कर्माच्या आरंभ करण्याच्या अगोदर, सुरुवातीला कोणतंही कर्म हे अवघड असतं, कष्टदायक असतं, क्लेशदायक असतं. हणूवाळा कष्टदायक आहे. म्हणून ज्ञानेश्वरी समजून घेताना पहिल्यांदा जेव्हा समजून घेतो तेव्हा त्याला अतिशय अवघड वाटते, शब्दच कळत नाही. पण मग हळूहळू हळू नंतरच्या वेळेस त्याला सोपं जातं. म्हणून जिभेला सुरुवात करताना निंब हा कडवट वाटतो, पण एकदा की तो खायची सवय झाली, ती माणसं मग रोज कडुनिंब खात असतात. आयुर्वेदामध्ये त्याचं वेगळं महत्व आहे. पण ज्यांनी कधी निंब कधी खाल्लाच नाही, सुरुवातीला जर घेतला तर कडू वाटतो. सुरुवातीला हिरडा तुरट वाटतो, पण तो बऱ्याच वेळेस खाल्ला की त्याचा तुरटपणाही नंतर नंतर फारसा जाणवत नाही. त्याप्रमाणे कर्मा ऐलो शेवट, त्याप्रमाणे या कर्माच्या आरंभी तो कर्म अत्यंत क्लेशदायक वाटतं, पण नंतरच ते कर्म जेव्हा फळाला येतं तेव्हा आनंद देऊन जात असतं. गायी दुआड शिंग, शेवंती आडव अंग, भोजन सुख महाग, महाग रांधितया ठाई. त्या कर्म सुरुवातीला कसं क्लेशदायक आहे, त्या संबंधाने पुन्हा ज्ञानेश्वर महाराज एक वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण देऊन आपल्याला ही गोष्ट स्पष्ट करताय. पहिलं उदाहरण दिलं गायीचं. गाय दुवाड शिंग, ही पहिल्यांदाच गायीच्या भूमिकेतून पाहिलं तर गाय स्वरूपता चांगली आहे, परंतु तिचा शिंगाचा मार्केपणा हा तिच्यातला दोष असतो. गाय ही चांगली आहे पण शिंग दुवाड, गाय चांगली आहे पण शिंगाने मार्के आहे, मग तिच्यातला मार्केपणा हा वाईट आहे. गाय चांगली आहे. शेवंती अडव अंग, त्याप्रमाणे शेवंतीचं फुल हे सुवासिक असतं त्या फुलाच्या दृष्टीने, परंतु त्या फुलालाही बाजूला काटे असतातच ना. तिसरं उदाहरण दिलं आहे, भोजन सुख महाग रांधितया ठाई. भोजनाचं उदाहरण दिलं आहे. भोजन सुख महाग, भोजन खायला बरं वाटतं, पण प्रत्यक्ष स्वयंपाक करण्याकरता पोळ्या करायच्या, चपात्या करायच्या असेल तर त्याला कणिक तयार करावी लागते. भाजी करायची असेल तर तिला निवडावी लागते.
त्याला फोडणी द्यायला लागतो, त्याला ठसका येतो. म्हणजे रांधीतया ठाई महाग. स्वयंपाक करताना वाटतं की अतिशय अवघड आहे, पण नंतर भोजन सुख. वा, काय स्वयंपाक झाला, काय भाजी झाली. म्हणजे स्वयंपाक करताना सुद्धा प्रारंभाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. जसं गाय चांगली आहे, पण शिंगाणे मारके असेल तर त्याला तेवढं सहन करावंच लागतं. शेवंतीचं फूल अतिशय चांगलं आहे, पण तिथेही त्याला काटे आहेत. पण काटे आहेत म्हणून शेवंतीचं फूल कोणी टाकून देत नाही. गाय शिंगाणे मारके आहेत म्हणून कोणी काही सोडून देत नाही. किंवा स्वयंपाक करण्याकरता खूप कष्ट होतात म्हणून कोणी काही भोजन सोडून देत नाही. भोजनातला आनंद पाहताना स्वयंपाकातलं थोडस दुःख सहन करावं लागतं. एवढे उदाहरण दिल्यानंतर ज्ञानेश्वर मला सांगतात, तैसे पुढत पुढती कर्म आरंभीची अति विषम, म्हणून तो ते श्रम करती मानी. म्हटले आता आता तैसे पुढत पुढती कर्म साजन खाली आरंभ. बस, खाली बस. कोणाचा व्हिडिओ चालू आहे, ऑडिओ चालू आहे? निर्मला आवटी आणि शाकार. निर्मला आवटी आणि शाकार. एरवी आरंभीची अति विषम. एरवी जर विचार केला तर आरंभीची म्हणजे आरंभी शब्दाचा अर्थ आहे प्रारंभालाच. अतिविषम, अतिविषम शब्दाचा अर्थ आहे अति कष्टदायक आहे. किती कष्टदायक आहे? नवीन सायकल शिकत असताना जेव्हा आपण ते कर्म करण्याकरता प्रारंभ करतो तेव्हा पॅडल मारताना हाताचा बॅलन्स जातो. हाताचा बॅलन्स ठेवला तर ते पॅडल मारायचं विसरून जातं. दोन्ही आले तर त्या सायकलचा बॅलन्स राहत नाही. असं वाटतं की जगातली सगळ्यात अवघड गोष्ट कोणतं असेल तर सायकल चालवणं. मी जेव्हा फोर व्हीलर शिकायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं जगात सगळ्यात अवघड कोणतं काम असेल तर फोर व्हीलर चालवणं. कसं काय? म्हटलं दोन्ही पाय सुद्धा कामामध्ये व्यस्त, दोन्ही हातही व्यस्त. पुढे पाहायचं, पुढे पाहता पाहता त्या आरशाच्या मधून मागे पण पाहायचं, दोन्ही बाजूला पण पाहायचं. मग आता दोनच डोळ्यांनी चार ठिकाणी पाहायचं. पुढे पाहायचं, मागे पाहायचं. आता गाडीच्या उजव्या बाजूला पाहायचं, डाव्या बाजूला पाहायचं. दोन्ही पाय पण व्यस्त, दोन्ही हात पण व्यस्त. मग गाडी चालवायची कधी? असं वाटतं की सगळ्यात अवघड कोणतं काम असेल तर गाडी गाडी चालवणंच नाही. कोणतंही काम सुरुवातीला हे कठीण असतं. म्हणून ज्ञानेश्वर मला सांगतात, आरंभीची अति विषम, म्हणून तो ते श्रम करिता मानी. म्हणून काही लोक त्या आरंभाला अवघड काम आहेत म्हणून त्याला कष्ट मानतात, त्याला अतिशय वारंवार त्यांना करताना तो श्रम होतो. अतिशय अवघड आहे, अतिशय अवघड आहे असं म्हणून ते बोलत असतात. ये रवी विहितत्वे मांडी, परी घालिता असुरवाडी, इत पोळला ऐसी सांडी आदरेली ही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ये रवी विहितत्वे मांडी, परी घालिता असुरवाडी, इत पोळला ऐसी सांडी आदरेली ही. एखाद्या मनुष्याने काम करता करता हातामध्ये जर इस्तव आला तर होतं काय? हातामध्ये तो इस्तव घेतल्यामुळे हात पोळतो अग्नीमुळे.
एकदा की अग्नीने हात पोळला की माणसं लगेच अग्नी टाकून देते तो मनुष्य. त्याप्रमाणे आरंभलेलं कर्म काही लोक मध्येच टाकून देतात. तसं विस्तवाला हात लावला आणि ते हात पोळला की लगेच ते आपण टाकून देतो. तसं कर्माला आरंभ करत असताना त्या कर्माच्या मध्ये काही उणीव आहे, त्या कर्माच्या मध्ये काही त्रुटी आहे. म्हणून शास्त्रीय कर्म करावयास सांगितलं पण ते कर्माचा आरंभ मनुष्य हरिओम. करतो. सुनंदा कोण आहे? सुनंदा, त्यांनी ऑडिओ बंद करा प्लीज. म्हणून हरिओम. देहाला कर्माला आरंभ करत असताना ते क्लेशदायक वाटलं की मनुष्य टाकून देतो. कोण मनुष्य टाकून देतो? राजसिक प्रवृत्तीचा मनुष्य हाती घेतलेलं काम अवघड आहे म्हणून तो मध्येच टाकून देतो. कशाप्रमाणे? हातामध्ये जर इस्तव आला आणि त्याने जर हात पोळला गेला तर मनुष्य पटकन टाकून देतो. तसं घेतलेलं कर्म क्लेशदायक आहे असं वाटल्यानंतर मध्येच टाकून देतात. आणि म्हणतात काय होते? म्हणे वस्तू देहा सारखी आली बहुवे भाग्य विषकी मा जाचू का कर्माधिकी पापिया जैसे. त्यांचं म्हणणं असं आहे, अहो देहासारखी वस्तू भाग्यविषयकी बहुवे भाग्यविषयकी आली. त्यांचं म्हणणं आहे आपला जो हा पंचकृत पंचमहाभूताचा मानवी देह प्राप्त झाला आहे, अशी देहासारखी वस्तू आपल्याला विशेष भाग्याने प्राप्त झाली. ही पुण्याची गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. म्हणून बहुवे भाग्य विषयकी देहासारखी वस्तू आली. पुष्कळ जन्मातल्या सत्कर्माचं भाग्य एकत्रित आलं आणि मानवी देहासारखा आपल्याला देह प्राप्त झाला. ही किती मोठ महत्वाची गोष्ट आहे. माणसाला इच्छा झाली की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येत. सुख दुःख झाले की लगेच आपल्याला सांगता येत. पण एखादं झाड जमिनीतून उगवलं त्या झाडाचं संपूर्ण आयुष्याचा इतिहास एकाच जागेवरती असतो. त्याला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाता येत नाही. तुरुंगवासामध्ये एखाद्याला जर शिक्षा झाली तर जसं त्याला तुरुंगामध्ये ठेवलं जातं, तसं ह्या वृक्षांना जमिनीमध्ये एकदा की त्यांची मुळं दृढ झाले, त्यांना शिक्षाच आहे, आता जागेवरून हलायचंच नाही. पण मनुष्याला मात्र एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाता येतं. किती मोठं भाग्य आहे. बहुवे भाग्य विषयकी आली. आपल्याला पोट दुखलं की सांगता येतं, भूक लागली की सांगता येते, तहान लागली की सांगता येतो, थंडी वारा लागली की सांगता येतो. आपल्याला सुखदुःखाचं अभिव्यक्तीकरण करता येतं. परंतु झाडाच्या मुळांना पाणी जेव्हा भेटत नाही तेव्हा पाणी न मिळाल्यामुळे झाडाचं रडणं कोणाला ऐकू आलंय का? खूप ऊन झालं आहे म्हणून झालेला उष्णतेचा त्रास झाडाला कधी सांगता आलाय का? म्हणजेच त्यांना झालेले सुखदुःख कधी सांगता येत नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही. पाणी मिळालं नाही म्हणून ते रडत असतात, खत मिळालं नाही म्हणून ते रडत असतात, पण ते कधी अभिव्यक्तच करता येत. माणसाला मात्र सगळं करता येतं. आणि म्हणून माणसाला देहास या मानवी देहासारखा देह मिळाला आहे, किती 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 भाग्याची गोष्ट आहे. असं कोण म्हणतात? ते राजसिक लोक. म्हणजे मानवी देहाचं कौतुक ते एका बाजूला करतात. मग त्यांचं म्हणणं आहे की बरोबर आहे, पण एवढं मोठं वाईट दोषाने युक्त असणारं कर्म करणं हे पापाचं लक्षण असल्यामुळे पाप्यासारख्या कर्माधिकांचा शिणका करून घ्यावा. म्हटले मानवी देह जर मिळाला आहे तर
आनंद घ्यायचा सोडून दिला की एखाद्या कर्माला प्रारंभ करा आणि ते प्रारंभ करताना ते अतिशय अवघड कर्म असतं. मग हे अवघड कर्म जाच सहन करणं हे पाप असल्याप्रमाणे नाही का? म्हणून माणसं कर्माधिकांचा झालेला त्रास हे पाप आहे असं पुण्यवान देह मिळाला आणि त्याच्या हातून आपल्याला हे कर्म पापाचं मिळालं म्हणून ते कर्मच अच्छा ते कर्मच टाकून देतात. केली कर्मे जे द्यावे ते झणे मज व्हावे आजी भोगू ना बरवे अतिचा भोग. ज्ञानेश्वर महाराज त्या सगळ्या गोष्टीचा विचार करताना सांगतात, आता मी जे काही कर्म केलं आहे ते केलेलं कर्म मला पुढे फळ देणार आहे. परंतु तसलं आता मी कर्म केलं उद्या फळ मला देणार आहेत असं उदार कर्म मला नको. सांप्रत काळामध्ये असलेले जे काही उत्तम प्रकारचे भोग आहेत हे उत्तम प्रकारचेच भोग का भोगू नयेत? म्हणजे आताचा आनंद सोडून द्यायचा आणि भविष्य काळामध्ये मला कर्म केल्यानंतर सुख होणार आहे असा उद्याचा जो उधारीचा व्यवहार आहे हे काही बिझनेसमध्ये चालत नाही म्हटलं. केले कर्मी जे द्यावे, जे कर्म केलं आहे त्याने जे फळ द्यावे ते झणी मज व्हावे. कदाचित मला मी आता केलेलं कर्म उद्या तिचं फळ देणार आहे, परंतु आजी भोगुना बरवे हातीचे भोग. परंतु आता वर्तमान काळामध्ये उत्तम प्रकारचे भोग भोगण्याचा वेळ आली आहे ते टाकून द्यायचं आणि भविष्य काळात सुख प्राप्त होईल म्हणून कर्म करायचं. हे असं काय असं बरोबर वाटत नाही. म्हणून वर्तमान काळात सुद्धा शरीराला उत्तम प्रकारचे भोग भेटायचे, परंतु भविष्य काळात सुद्धा असेच भोग भोगावेत, शरीराला त्रास कोणताही नको. ऐसा शरीराची क्लेशा भेणे कर्मे विरेशा सांडितो पर्येसा राजसो त्या. इथं वर्णन चाललं आहे राजस प्रवृत्तीच्या लोकांचं वर्णन. ते काय करतात? ऐसे शरीराची क्लेशा भेणे, या शरीरा अशा प्रकारचं कर्म केलं तर शरीराला अतिशय क्लेश होणार आहे ह्या भीतीने हे विरेशा तो कर्म सांडी, तो कर्माचा त्यागच करून टाकतो, कर्म सोडून देतो. आणि मग अशा वेळेस कर्माचा जेव्हा तो शरीराच्या क्लेशाच्या भीतीने त्याग करत असेल तर त्या त्यागाला राजस त्याग असं म्हणावं. मग अशा राजस त्यागाचं फल प्राप्त होत नाही. एरवी तेथेही कर्म सांडे परी त्याग फळ न जोडे जैसे उतले आगी पडे ते होमान लगे. अशा वेळेस त्याने केलेल्या कर्माचा त्याग आहे त्या कर्माच्या त्यागाचं फळ त्याला भेटत नाही. राजस कर्माचं कसं भेटत नाही हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं आहे. तिथं त्याग घडत नाही का? हो, एरवी तेथेही कर्म सांडे म्हणजे राजस मनुष्य देखील कर्म सोडून देतो, म्हणजे तो कर्माचा त्याग करतो. एरवी तेथेही कर्म सांडे, राजस मनुष्य शरीराला भीती क्लेश वाटेल म्हणून कर्म सोडून देतो, तो कर्माचा त्याग होतो, पण त्या त्यागाचं फळ प्राप्त होत नाही. परी त्याग फळ न जोडे. कसं होतं हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी एकदम चपखल उदाहरण. एखाद्या गृहिणीने चुलीवरती पातेल्यामध्ये दूध तापायला ठेवलाय आणि जाळ जास्त झाला आणि लक्ष दुसरीकडे गेलं. त्यामुळे झालं काय? ते गॅसवर किंवा चुलीवरती असलेलं दुधाचं ते भांड उष्णतेच्या आधिक्यामुळे ते दूध उतू गेलं, सांडलं गेलं. जैसे उतले, दूध उतू गेलं.
आणि आता दूध उतूच गेलं आहे ना, ते अग्नीमध्ये पडलं आहे ना. मग तो म्हणायला बरं झालं, एरवी सुद्धा होम करताना काहीतरी द्रव्य अग्नीमध्ये टाकायचेच असतात. आता कळत नकळत का होईना उतू गेलेलं दूध आता अग्नीमध्ये पडलं. आता माझ्याकडनं उत्तम प्रकारचा होम झालाच आहे असं समजायचं. नाही, असं नाही. उतू गेलं म्हणून कोणी होम झाला आहे असं म्हणत असेल तर तो होम नाहीच, खरोखरच ते उतू गेलं एवढंच म्हणावं लागेल. म्हणून तसं तुम्हाला कंटाळा आला म्हणून तुमच्याकडनं एखादा कर्माचा त्याग झाला असेल तर त्या त्यागाला त्याग म्हणत नाही, त्या त्यागाला राजस त्याग म्हणतात. त्याला काही फळ प्राप्त होत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी राजस त्यागाला त्याग कसं म्हणता येत नाही यासाठी दिलेलं उदाहरण कुठून शोधून काढले माहिती. जसं की ते दूध उतू गेलं म्हणून त्याला कोणी होम म्हणत नाही, तसंच बुडून प्राण गेले. एखाद्या माणसाला पोहताच येत नाही, पण पोहता येत नाही याचं भान असण्याच्या ऐवजी नकळत सगळेच लोक विहिरी नदीमध्ये उड्या मारतायत पोहण्यासाठी, म्हणून न पोहणाऱ्या व्यक्तीने नदीमध्ये उडी मारली. झालं काय मग? पोहता येत नसल्यामुळे आणि मोठं जास्त पाणी असल्यामुळे तो बुडून गेला. आणि शरीर बुडून गेल्यामुळे काय झालं, काही काळाने प्राण गेले. म्हणून का बुडवणी प्राण गेले, वाईट झालं, मेला. मग कोणी काय म्हणेल, अहो मेला नाही. मग काय झालं? तो अर्धोदकी निमाले. नाही म्हटले त्याने काय केलं आहे, त्या पाण्यामध्ये अर्ध्या उदकामध्ये समाधी घेतली आहे. म्हणून पाण्यात बुडून एखाद्याचं प्राण गेलं तर त्याला अर्ध उदकामध्ये समाधीस्थ झाला आहे असं कोणीही म्हणू नये. उलट काय, त्याचा पाण्यात बुडून जणू काही अपमृत्यूचाच प्रकार झाला आहे असं म्हणावं लागेल. मग काय काय म्हणू नये, अर्धोदकी निमाले हे म्हणू नये. त्याने अर्धोदक पाण्यामध्ये समाधी घेतली असं म्हणू नये. मग काय म्हणावं, दुर्मरणाची झाले. त्याला दुर्मरणच प्राप्त झालं असंच म्हणावं लागेल. तैसे देहाचे लोभे, जेणे कर्मा पाणी सुभे, तो साच न लभे त्यागाचे फळ. त्याप्रमाणे काही लोकांना देहावरती इतकं प्रेम असतं, इतकं प्रेम असतं, ऊन लागलं तरी त्रास, थोडासा फॅन वाढला तरी त्रास, म्हणजे शरीराला थोडाही त्यांना कष्ट सहन करायची तयारी नसते. मग देहावरती अतिशय प्रेम असणारे लोक, त्यांच्या हातून कष्टकारक कर्म होत नाही, अवघड कर्म होत नाही. काय करतात ते अवघड कर्म आले की त्यावर पाणी सोडतात. पाणी सोडतात म्हणजे ते कर्म करतच नाही. परंतु त्यांच्या ह्या त्यागाने वास्तविक खऱ्या त्यागाचे फळ मिळत नाही. जरी त्यांनी ते कर्म टाकलं तर त्यागाचं फळ मिळत नाही. तेने साचे न लभे त्यागाचे फळ. आणखीही काही विस्ताराचा विचार आहे, परंतु आज आधीच थोडस बोलणं झाल्यामुळे अर्धा तासच प्रवचन आज करण्याचा विचार होता, म्हणून राहिलेला शेष भाग पण उद्या. ओम पूर्णमदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती. रामकृष्ण. गीतेचा 8वा अध्याय महाराजांच्या माध्यमातून आपण आता श्रवण करत आहोत. आणि 8वा श्लोक, त्याच्यामध्ये राजस त्याग जो आहे, काल आपण तामस त्याग बघितला आणि आज राजस त्यागाच्या जो श्लोक आहे तो 8वा श्लोक. दुःख मिती कर्म काय क्लेश भया त्यजेत सकत्वा राजस त्यागम नैवम त्याग फलम लवेत. ते ह्या म्हणजे दुःखरूप आहे, कर्म कष्टदायक आहे, शरीराला त्रास होतो म्हणून जे कर्म टाकून देतात त्याला राजस त्याग म्हणतात, आणि त्याने मोक्षाची प्राप्ती होणार नाही,
हे या श्लोकातून अधिकृत सांगितलेलं आहे. पण हे सांगत असताना हा राजस त्यागी व्यक्ती जो असतो तो अधिकार जाणत असतो, वर्णाश्रमानुसार त्याचे अधिकार काय आहेत, कर्तव्य काय आहेत, त्याचं आपलं विहित कर्म काय, हे सगळं त्याला माहित असतं. तरी सुद्धा तो कर्म करण्याकडे प्रवृत्त होत नाही, तो कर्म करण्याचं टाळतो. म्हणजे निबरपणा म्हणजे तो टाळतो. आणि मग त्याला हे त्याला माहित नाही की कर्माच्या आरंभीचाच भाग नेहमी कष्टदायक असतो. परंतु याच्यासाठी उदाहरण देतात माऊली की डोक्यावर शिदोरी घेऊन गेलेला प्रवासी वाटेमध्ये घरून त्याला शिदोरी मिळते, परंतु त्याला खायची असते प्रवास संपल्यानंतर. पण खाताना आनंद होतो, पण सुरुवातीलाच जर त्यांनी ते त्यागलं असतं, सुरुवातीलाच म्हणलं असतं अरे मला या अन्नाच्या शिदोरीचं ओझं होते, मी एवढं कुठं वागवत बसू, तर कदाचित त्याला त्या अन्नाचा फायदा जो विश्रांती स्थळी होणार आहे तो झाला नसता. त्यामुळे ते त्यागणे योग्य नाही असं या ठिकाणी म्हणतायत. आणि मग पुढे 2-3 उदाहरण दृष्टांत दिल्यात माऊलींनी की जसं लिंबाचं पान असतं ते कडू असतं सुरुवातीला, हिरडा जो असतो तो पहिल्यांदा तुरट असतो, त्याच्यानंतर तसंच कर्म हे सुरुवातीचा भाग जो आहे कर्मा ऐल सेवटू, म्हणजे कर्माचा अलीकडचा भाग, आणि सेवटू म्हणजे अलीकडचा भाग म्हणजे कर्तृत्व अभिमान सोडायचा हा एक भाग, आणि शेवटू म्हणजे फळाचा अभिमान किंवा फळाचं भूक सोडून द्यायचे, फळाची आशा सोडून द्यायचे, तो शेवटचा भाग. हे दोन्ही एखाद्या खडबडीत लाकडासारखे आहेत. त्याच्यामुळे जरी तुम्हाला असं वाटलं की हे दोन्ही आहेत तरी पण ते मोक्षासाठी योग्य आहेत. पुन्हा एकदा माऊली दृष्टांत देत आहेत की एखादी गाय आहे पण ती मारकी आहे, तिला शिंग आहेत आणि ती मारकी आहे पण चांगली दूध देते, तर आपण त्या दुधाकडे लक्ष द्यायला पाहिजे ना की तिच्या त्या मारणाऱ्या शिंगाकडे. किंवा शेवंतीचं झाड, शेवंतीला फुलं चांगली येतात, परंतु तुम्ही शेवंतीचं झाड बघितलंय का खाली, त्याचं जे रोप असतं ते खूप ओबडधोबड असतं, खूप पानं असतात, गर्द असतात, वेड्यावाकड्या फांद्या असतात. ते शेवंतीची पिवळी फुलं चांगली असतात पण खाली त्याच्या ओबडधोबड फांद्या असतात. आणि जेवणाचं उदाहरण दिले तिसरं दृष्टांत की जेवायला फार छान वाटतं, आपल्याला तृप्त होतो आपण, परंतु जेवणाची बनवण्याची जी प्रक्रिया आहे ती खूप क्लेशदायक असते, त्रासदायक असते. महिला भगिनींचं कौतुक आहे की ते सगळं आनंदाने आपल्या कुटुंबासाठी करत असतात. ते 3-4 उदाहरणं देऊन माऊली सांगतात की सुरुवातीला आणि शेवटी कर्म तुम्हाला कदाचित थोडी डिफिकल्ट असतील, शरीराला देहाला त्रास देतील, परंतु ती तुम्ही टाळली नाही पाहिजेत. तसे पुढते कर्म आरंभीचं अतिविषम, सुरुवातीला ते खूप कष्टदायक असतात. म्हणून रजोगुणी माणूस नित्य नैमित्तिक कर्म सतत पुढे ढकलत असतो, करत नाही, पोस्टपोनमेंट हॅबिट असते त्याची. आणि म्हणून हा जरी वेद विहित असला तरी सुद्धा तो कर्माला आरंभही करतो चांगला, परंतु आरंभ केलं तरी सुद्धा त्याला कष्टात एकदा चालू झाले की कर्माने एकदा त्याला कष्ट द्यायला सुरुवात केली की मग तो चटका बसल्यासारखा, जसा विस्तवाचा चटका बसलो की आपण लांब जातो, तसा तो त्या कर्माच्या क्रियेपासून तो लांब जातो, म्हणजेच कष्टाला घाबरतो आणि कर्म अर्धवटच सोडून देतो. ही राजस त्यागाची मुख्य वैशिष्ट्य आहेत. आणि म्हणून हा देहाच्या वेळेत जास्त प्रेम करणारा असतो, त्यामुळे तो फक्त भोगाला प्राधान्य देतो आणि भोग सुख घेण्याच्या फक्त त्याचा अधिकारी मानतो. आणि म्हणतो रे कशाला हे सगळं त्रास घ्यायचा, पाप्याप्रमाणे शरीराला त्रास द्यायचा, शरीर मिळाले आता मस्तपैकी एन्जॉय करायचं, खायचं प्यायचं, हा त्याचा भाव असतो. शरीराला अननेसरी कष्ट कशाला द्यायचे असा त्याचा भाव असल्यामुळे तो ते कर्म टाकून देतो. पुढची जी ओवी आहे ना 191, केले कर्मी जे द्यावे ते झने मज व्हावे, अति आजी भोगू ना बरवे हातीचे भोग. ही जी ओवी आहे ना, या ओवीमध्ये मला जे सुचलं ते मी सांगतो की भविष्य काळात मी केलेलं कर्म करतोय, भविष्य काळात मला त्याचं फळ मिळेल वगैरे वगैरे. मग हे काल आहे मध्ये, आणि काळाच्या मुळे काही लोक कर्म करायचं सोडून देतात. आजची जी वृत्ती आहे, आजकालच्या लोकांची वृत्ती की इमिजिएट ग्रॅटिफिकेशन, मला आत्ता कर्म केलं, मला इमिजिएट फळ मिळालं पाहिजे, मी आत्ता काही एखादी ऍक्टिव्हिटी केली की मला त्याचं दुसऱ्या क्षणाला त्याचं लगेच, मला वेळ नाही थांबायला, उद्या मिळेल, परवा मिळेल, वर्षाने मिळेल, 6 महिन्याने मिळेल. तर ह्या पेशन्स लोकांकडे नाहीये. आणि माऊलींनी त्यावेळेला हे सगळं लिहिलंय की इमिजिएट ग्रॅटिफिकेशन हे कर्म करण्यामागचं सगळ्यात मोठं प्रोत्साहन असतं. आणि लेट ग्रॅटिफिकेशन, मला नंतर फळ मिळणार आहे, हे कर्मापासून दूर जाण्याचं, कर्मापासून परावृत्त होण्याचं एक हे आहे. तो शरीराच्या क्लेशाला घाबरतो, म्हणजे शरीराला त्रास होईल, शरीराला कष्ट होतील, ह्या सगळ्या भीतीने तो भिने कर्म विरेश, त्या भीतीने तो कर्म सोडून देतो. सांडी तो पर्यसा राजस त्याग, तो सोडून देतो ते कर्म, त्याला राजस त्याग म्हणतात.
तर हा त्याग कुठला, तर पळून जातोय, हा त्याग होऊच शकत नाही. आणि अशा पद्धतीने उतू गेलेलं, जसं दोन उदाहरण दृष्टांत माऊलीने दिल्यात की हा त्याग कसा होईल. तर उतू गेलं, समजा दूध उतू गेलं किंवा तूप उतू गेलं, तर ते लोक म्हणते वा वा वा, होम झाला किंवा होम झालं किंवा असं. परंतु तो होम नाहीये, ते जस्ट उतू गेलेलं आहे. तुमची भावना त्याच्यामध्ये काहीच नव्हती की ते खरंच अग्नीला ते हे करावं, सहाय्य करावं, असं तुमची भावना नव्हती. त्यामुळे ते फक्त उतू गेले, ती फक्त क्रिया झालेली आहे, पण त्याचा तुम्हाला फायदा होणार नाहीये. आणि दुसरं दिलंय की गंगा यमुना देहत्याग करतात. परंतु एखादा जर बुडूनच मृत्युमुखी पडला, तर त्याला असं म्हणता येत नाही की ते त्याचं ते दुर्मरणच आहे, त्याचा काय तो त्याग झालेला नाही, त्याने देहत्याग केलेला नाहीये, तर त्याचं ते ऍक्सिडेंटली दुर्मरण झालेलं आहे, असं माऊली सांगतात. तर ह्या दोन उदाहरणावरून आपल्याला प्रत्यक्ष कळतं की जरी या ठिकाणी क्रिया त्यागाची झाली, तरी ती त्यागाचं फळ त्याला मिळणार नाही. जे आपल्याला अंतिम फळ त्यागाचं, ज्ञानाच्या मध्ये सात्विक त्याग आहे, तो ज्ञानाच्या परिभाषेमध्ये रूपांतर होतो. ज्ञान स्थिरवण्यासाठीचं जे चित्ताचे शुद्धीकरण असतं, ते जे कर्माने अपेक्षित आहे, ते या ठिकाणी होत नाही. असे काही उदाहरणं दृष्टांत देऊन राजस त्याग जो आहे त्याच्याबद्दलचा आजचा श्लोक होता. उद्या आपण सात्विक त्यागाबद्दल महाराजांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. देवरे सर आज आहेत, जरा अभंग म्हणावा तुम्ही. हे पण जरा हे प्रवासात रेंज येते जाते जरा मध्ये.